पवित्र परमेश्वर पित्याला प्रभू येशूच्या द्वारे उपासना आराधना आमेन. निर्गमाच्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे 20व्या अध्यायामध्ये पवित्र शब्दात पवित्रपणे पाळ. मत्तेशी वर्तमान 12वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे कारण मनुष्याचा पुत्र शब्दाचा धनी प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्त तो शिष्यांना म्हणतो. आणि मत्तेशी वर्तमान 11वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे मी तुम्हास विसावा देईन. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की आहो कष्टी आणि पराक्रमजन जण तुम्ही सर्व मजकडे या म्हणजे मी तुम्हास विसावा देईन. त्या 11वा अध्याय आणि 28व्या वचन. आणि मत्तेशी वर्तमान 12वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा मंदिरापेक्षा थोर आहे. आणि कोरिन्थीपत्रामध्ये आम्ही पाहतो की त्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतो की तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि आम्ही आमच्या अंतकरणाने आम्ही देवपित्याच्या गौरवासाठी आम्ही त्याला आराधना दिली पाहिजे. म्हणून फिलिप्पीपत्र याचा 2रा अध्याय आणि 10 ते 11 म्हटलेलं आहे की आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीवेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे देवाच्या गौरवासाठी. आणि इब्री पत्रामध्ये म्हटलेलं आहे 3ऱ्या अध्यायाचं हेडिंग आहे प्रभू येशू हा मोशेपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि यहोवामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की नियमशास्त्र हे मोशेच्या द्वारे आले पण कृपा व सत्य ही येशूच्या द्वारे आली आहे. रोमक्रस 8वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाचा आत्म्याचा जो नियम त्याने तुला पाप व मरण यांच्या नियमापासून मुक्त केले आहे. त्या प्रभूला धन्यवाद असो, त्याला गौरव असो. कारण परमेश्वराने आमच्यावर दया केली आणि त्यांनी आमच्यावर प्रीती केली. त्यांनी एकुलते एक पुत्र पाठवून त्यांनी आमचा समेट करून घेतला. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील त्याचा नाश होणार नाही तर त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त. आमेन. तेव्हा या वचनाच्या द्वारे आपल्याला सहाय करो आणि परमेश्वर पित्याला आराधना देण्यास कृपा करू. आमेन. आमेन.